अखेर वन विभागाने घडवले शावक व आईचे पुनर्मिलन। जवळा बाजार नजीक मक्याच्या शेतात आढळलं होतं बिबट्याचं शावक। नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार जवळ असलेल्या एका मक्याच्या शेतात बिबट्याचा 1 ते 1.5 महिन्याचा शावक आढळून आला होता। त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले होते। आपल्या आईपासून दुरावलेल्या या पिल्लाला त्याची आई पुन्हा मिळावी यासाठी वन विभागाने प्रयत्न केले आणि अर्ध्या रात्री दोघांचे पुनर्मिलन ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले आहे। नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार येथील शेतकरी सुनील उखरडा ढोकणे यांची गावाजवळ शेती आहे। सुनील ढोकणे 9 मार्चला सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शेतात गेले असता त्यांना शेतातील मका पिकात बिबट्याचे 1 ते 1.5 महिन्याचा शावक दिसून आला होता। मादी बिबट जवळच असेल अशी शंका होती। शेतकरी सुनील ढोकणे यांनी तात्काळ मोताळा वन विभागाला याची माहिती दिली। RFO किशोर पडोळ यांच्या मार्गदर्शनात वनपाल AN सपकाळ, वनरक्षक LD राठोड, चालक वैभव फुंड व काही वनमजूर घटनास्थळी पोहोचले व बिबट्याच्या शावकाला ताब्यात घेऊन परिसरात शोध घेतला, परंतु मादी बिबट्या मिळून आली नाही। या पिल्लूला मोताळा येथे आणून त्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केली असता तो सुदृढ असल्याचे सांगण्यात आले। बुलढाणा DF सरोज गवस, ACF अश्विनी आपेट यांच्या निर्देशानुसार RFO किशोर पडोळ हे आई व पिल्लाचे मिलन व्हावे यासाठी जवळा बाजार येथील शेतकरी सुनील ढोकणे यांच्या शेतात सायंकाळी पोहोचले। शावकाला प्लास्टिकच्या कॅरेटमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले, तसेच आजूबाजूला ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले। अधिकारी व कर्मचारी घटनास्थळापासून काही लांब निघून गेले। अशात मध्यरात्री शावकाचा आवाज ऐकून त्याची आई कॅरेटजवळ पोहोचली व आपल्या शावकाला तोंडात धरून निघून गेली। हे क्षण पाहून वन विभाग आनंदित झाला। दिनांक 9 मार्च 2023ला आम्हाला सकाळी 10 वाजता मोताळा परिक्षेत्रामध्ये नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार या गावामध्ये सुनील ढोकणे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये साधारणतः सकाळी 10:30-11च्या दरम्यान एक लेपर्ड कब आढळून आला। वयानं अतिशय छोटं, साधारणतः 1 महिन्यापर्यंतचं वय असलेलं ते कब हे आम्हाला मिळालं, अशी बातमी आम्हाला मिळाली। त्यानंतर आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी जाऊन ते रिकवर केलं, ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन मोताळा येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जाऊन आम्ही त्याची पूर्णतः वैद्यकीय तपासणी केली आणि ते सुस्थितीत असल्याचं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं। त्यानंतर आम्ही त्याला दुपारनंतर आमच्याच ऑफिसमध्ये चांगल्या सुस्थितीत अशा वातावरणामध्ये आम्ही त्याला ठेवलं सायंकाळपर्यंत आणि सायंकाळनंतर मग वरिष्ठांशी आमचे उपवन संरक्षक बुलढाणा माननीय श्रीमती सरोज गवस आणि सहाय्यक वन संरक्षक श्रीमती आपेट मॅडम यांच्याशी चर्चा करून आम्ही त्या बछड्याला पुन्हा एकदा त्याच्या आईसोबत भेट घालण्यासाठी मिलन करण्यासाठी आम्ही सोडण्याचा किंवा ठेवण्याचा त्याला निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान आम्ही पुन्हा त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन योग्य सुस्थितीमध्ये आम्ही त्या बछड्याला त्या ठिकाणी ठेवलं आणि ट्रॅप कॅमेऱ्यांचं पूर्ण आम्ही चारी बाजूने घेऊन 4 असे ट्रॅप कॅमेरे आम्ही त्या ठिकाणी लावले होते। त्या सगळ्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये आम्ही त्या बछड्याला ठेवलं आणि आम्ही त्या अंतरापासून थोडं दूर अंतरावर जाऊन थांबलो। काही वेळानंतर साधारणतः 10:30-11च्या दरम्यान ती आई त्या बछड्याजवळ आली आणि त्या बछड्याला आपल्यासोबत घेऊन गेली। नक्कीच आम्हाला या सगळ्या गोष्टीचा आनंद वन विभागाला आज होत आहे।